ग. माडगुळकरांची नुसती गाणी ऐकली तरी आपल्याला स्वयंवर झाले, सीतेचे गाणं ऐकून ते लग्न डोळ्यासमोर उभं राहतं. तुला काय वाटतं रामायणबद्दल? रणवीर सिंगच्या नाही, काय माहिती, मे बी ना खूपच म्हणजे ते ॲज अ एपिक म्हणून त्याला दाखवतात ना. सो ॲज अ डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं की ती खूप छोटी गोष्ट आहे विथ खूप असा छोटासा भाव आहे त्याच्यातला, की एका राजा राणीचा विरह होतो आणि ते कसे एकमेकांना परत भेटतात आणि काय काय त्यांचा एवढा स्ट्रगल होतो. आणि स्पेशली ह्या सगळ्यामध्ये सीतेचा किती स्ट्रगल होतो, की तिला बिचारीला काय काय त्याच्यातून सोसावं लागतं आणि परत त्यांचं रियुनियन हे ते, या सगळ्याची जी खूप सुंदर गोष्ट आहे, जी खूप म्हणजे किती कोर सिम्पल फिलॉसॉफी आहे, जी की खूप सुंदरपणे दाखवली जाऊ शकते. पण त्याच्यासाठी इतकं काय काय करावं लागतंय त्यांना, की मला असं वाटतं की आपण एखादं गाणं ऐकून पण आपल्याला ते भाव फील होतात. ग. माडगुळकरांची नुसती गाणी ऐकली तरी आपल्याला स्वयंवर झाले, सीतेचे गाणं ऐकून ते लग्न डोळ्यासमोर उभं राहतं. राम जन्मला गाणं ऐकून रामाचा जन्म डोळ्यासमोर उभा राहतो. सो मला वाटतं ते इमोशन अचीव करणं खूप सिम्पल आहे, पण आपण त्यांना इतकं कॉम्प्लिकेट केलं आहे ना, की ते दिसताना असं दिसलं पाहिजे, हे झालं पाहिजे. त्या नादात कुठंतरी त्याचा कोर इमोशन मागे राहतोय असं मला वाटतं या सगळ्याचा. लार्जर दॅन लाईफ दाखवण्याच्या चक्करमध्ये. पण बघायला गेलं तर खरं आहे, हा दृष्टिकोन फार छान आहे, की रामायण बघायला गेलं तर फार असं सुंदर आहे, मऊ आहे, गोड आहे. हो, आणि ते मला वाटतं म्हणजे जितकं मी एक म्हणजे प्रोग्राम अटेंड केलेला, तिथे ते वाल्मिकी रामायणातला त्यांनी अयोध्या नाही, किष्किंधा कांड एक्सप्लेन केलेलं. सो त्याच्यामध्ये म्हणजे जे काही दिसतं ना, की वाल्मिकींनी खूप अलगद आणि खूप असं तरलपणे ते विषय हाताळलेत, की ते ॲक्च्युली म्हणजे आपण आत्ता बघताना इन जनरल जेवढे मला वाटतं रामायण पाहिले ते खूप असं वरच्या लेन्सनं दाखवलं जातं, की रामाची ही गोष्ट आहे, पण ॲक्च्युली ते भावांचं नातं कसं असेल, रामाचं सीतेसोबत त्याचं नवरा बायको म्हणून नातं कसं असेल, आईवडिलांचं नातं कसं असेल, सो किंवा दशरथ आणि कौशल्याचं नातं कसं असेल, ही खूप ह्युमन नाती आहेत ना, ती कुठेतरी मला वाटतं ह्या सगळ्यात मागं राहत आहेत.